लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे आता पाहणार आहोत की रम्या काव्याचा तो बोका आहे तो घेऊन वसूच्या रूममध्ये चालली असते. तितक्यातच आता इकडनं आशा आलेली असते. आशा आल्याबरोबर आता लगेच रम्याने तो बोका आहे तो मागे लपवलेला असतो. तेव्हा लगेच आशा विचारते, काय झालं रम्याताई, काय लपवताय तुम्ही? तेव्हा लगेच रम्या म्हणत असते की तुझं काय काम आहे इकडं? तेव्हा लगेच आशा म्हणते की अहो मी कपडे लावणार होते मशीनला, म्हणलं तुमच्या असतील तर घेऊन जावं. तेव्हा लगेच रम्या, आमच्या अजिबात कपडे वगैरे काही नाहीत, आज जा तू इथून, असं म्हणून तिला तर खरं इथून तिने हाकललं असतं. पण आशाला इथं संशय असतो की ह्यानी काहीतरी मागे लपवलेलं आहे. पण मात्र रम्या इथे तिला काही कळून देत नाही आणि तिथून मात्र तिला हाकलून लावते. आता पुढे इकडे पाहणार आहोत की जीवा इथे खरं तर शांत बसलेला असतो, तो नाराज असतो. तितक्यातच आता गुड्डू आलेला असतो आणि त्याच्या पुढे तो चहा ठेवलेला असतो जीवा पुढे. आपण जीवाने तो चहा पिलेला नसतो. तेव्हा गुड्डू म्हणतो की काय जीवा भैया, तुम्ही चाय वगैरे घेतला नाही? गार झालाय पूर्ण, मी गरम करून आणू का? तेव्हा लगेच जीवा म्हणतो की माझा अजिबात मूड नाही आहे चहा प्यायचा, राहू दे. आता इथे गुड्डू तिथं खाली बसतो आणि म्हणत असतो की जीवा भैया तुम्ही असं शांत बसलेलं खरंच मला चांगलं वाटत नाही. हे सर्व काही झाले ना फक्त माझ्यामुळे झाले. आता तुम्हाला नंदिनी भाभीने देखील सोशल मीडियावर ब्लॉक केलेला आहे. मी आता काय करतो हे सर्व काही त्यांना सांगून देतो. आता इथे जीवा म्हणतो असतो की अजिबात नाही, तू खाली बसायचं. अरे तू जाऊन सांगितलंस तर तुझी नोकरी तू गमावून बसशील आणि मला हे असं नको आहे अजिबात, मला तुझी मैत्री हवी आहे. आता इथे गुड्डू खरं अक्षरशः रडायला लागलेला असतो. तो म्हणत असतो की माझ्यामुळे तुम्हाला नंदिनी भाभीने नालायक म्हटलं, तुम्हाला सोशल मीडियावर ब्लॉक केलं, तरी देखील तुम्हाला माझी मैत्री गमवायची नाही. मला भैया तुम्ही नालायक नाहीत आहात, तुम्ही लायक आहे सर्व गोष्टीला. तुम्ही दोस्तीमध्ये लायक आहेत, प्रेमामध्ये लायक आहेत आणि रिश्तेदारीमध्ये पण लायक आहात. तुम्हाला नंदिनी भाभीने असं नव्हतं बोलाय पाहिजे. जीवा इथे म्हणत असतो की गुड्डू असं काय म्हणतोस रे, नंदिनी तर मला प्रत्येक गोष्टीला लायक बनवलं आहे. तिला अधिकार आहे माझ्यावर चिडण्याचा, ओरडण्याचा, रुसण्याचा. त्यामुळे ते अधिकार तिला आहे आणि ती ते हक्क गाजवत आहे माझ्यावर. आणि रुसण्याचं विचारतोस तर रुसणं देखील तिचं साहजिक आहे ना रे. ही सर्व गोष्ट जर कुणी दुसऱ्यांनी केली असती तरी देखील कुणीही रागवलंच असतं ना. नक्कीच आमच्यामध्ये परत सर्व काही ठीक होईल, मी प्रयत्न करत आहे ना रे. तेव्हा लगेच गुड्डू म्हणतो की पण नंदिनी भाभीने तर तुम्हाला सोशल मीडियावर पण ब्लॉक केलं, त्याचं काय करायचं? तर आता जीवा म्हणत असतो की ते पण सर्व काही नीट होईल रे, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आज जरी ती माझ्यावर चिडली असली ना तरी देखील मी प्रयत्न कधीही सोडणार नाही आणि ती माझी एक दिवस नक्कीच बाजू घेणार आहे असा विश्वास आहे. आता इतक्यातच गुड्डू आता तो पेपर घेऊन जात असून त्या पेपरमधनं एक पुरवणी वगैरे खाली पडत असते आणि ती पाहून खरं तर इथं आता जीवाला काहीतरी आयडिया सुचलेली असते. आता दुसऱ्या बाजूला इकडं रम्या तो बोका घेऊन वसूच्या रूममध्ये आलेली असते. आई आई म्हणत आल्याबरोबर आता समोर तिला दिसते की वसू मोठी कात्री घेऊन अशी उभा राहिलेली असते. तेव्हाच लगे रम्या म्हणते की आई अगं बोक्यालाच कापायचं आपल्याला, एखादा माणूस वगैरे नाही मारायचा. आणि कुठे भेटली तुला एवढी मोठी कात्री? तेव्हा वसू म्हणत असते की अगं बागेतच भेटली ग, आणि ह्याचेच तुकडे तुकडे बारीक बारीक तुकडे करायचेत मला, पण थांब, ह्याला तुकडे तुकडे करण्याआधी मला ह्याला असं म्हणून ती आता त्याला हातात घेत असते. काय रे बुकुड्या, तुझ्या पायगुणांनी झालं का हे सर्व? पार्थला अवॉर्ड वगैरे तुझ्या पायगुणांनी भेटला, असं म्हणून त्याला अक्षरशः ती मारत होती. आता इथे परत म्हणते की काव्याने आधीच तर माझ्या रम्याची जागा घेतली, आता तू रम्याचं क्रेडिट देखील घेणार का? असं म्हणून अक्षरशः त्याच्या गालात आता जोरजोरात ती मारत असते आणि रम्या इकडनं हसत असते. आता इथे वसू म्हणत असते पण मी असं काही होऊ देणार नाही, तुला क्रेडिट अजिबात देऊ देणार नाही. आता तू सिंगल घरात आलतच नाहीये, आता तुझे बारीक बारीक तुकडे करणार बघ, तुझ्या पायगुणांनी सर्व काही झालंय का? आता लगेच रम्या अशी म्हणते हां ह्याच्या पायगुणांनी म्हणतात ना सर्व, तर ह्याचा पहिला आपण पायच कापू. आता इथे रम्याने पाय पकडलेला असता आणि वसूने तिथे कात्री घेतलेली असते. हा दोघी आता त्याचा पायच कापणार असतात. तितक्यातच आता पार्थ आलेला असतो. पार्थ समोरून आल्याबरोबर ह्या दोघी आता खूप घाबरलेल्या असतात. आता त्यांना काय करावं काय करू नये हे कळत नसतं. आता त्या दोघी, रम्या इथे तो बोक्या लपवते आणि वसू इथे ती कात्री लपवत असते. तितक्यातच आता पार्थ म्हणतात पहिलं तो काव्याचा बोका खाली ठेवा. लगेच रम्या आणि वसू नाही आम्ही काहीच केलं नाही असं म्हटल्याबरोबर आता पार्थ तिला शटाप म्हणतो जोरात आणि म्हणतो तुमचा सर्व प्लॅन मला कळलेला आहे, त्यामुळे अजिबात काही बोलायचं नाही. आता दुसऱ्या बाजूला जीवाने शारदाकडे एक पेपर दिलेला असतो आणि तिला काहीतरी प्लॅन सांगितलेला असतो. तेव्हा शारदा म्हणते की मला सर्व प्लॅन कळला आणि मी सर्व काही करते बरोबर. असं म्हटल्याबरोबर आता जीवा म्हणत असतो तू ग्रेट हो सासूबाई, असं म्हटल्यावर त्यांच्या पाया पडतो आणि तिथून निघून जातो. आता शारदा इथे आतमध्ये आलेली असते. आता इकडे आतमध्ये
आल्यावर आता इथे नंदिनी आणि धनंजयचा नाश्ता वगैरे सुरू होता. नंदिनी आता धनंजयला पोहे वगैरे वाढत असते आणि धनंजय म्हणत असतो की थोडेच वाढा आणि मला ब्रेडला तेवढं बटर लावून दे. तेव्हा लगेच इथं शारदा येते. शारदा धनंजयला म्हणते की सय्यबली तुमचा पेपर, असं म्हटल्याबरोबर आता धनंजय म्हणतो काय म्हटलीस मला? अहो काय नाही, मी म्हटलं की मला तलब झाली चहाचं, असं ती आता इथे मुद्दामच म्हणत असते. तुम्ही काय ऐकलं? ते म्हणतो काही नाही असं म्हणून तो आता पेपर वाचायला लागलेला असतो. आणि शारदाने इकडं गपचीपच नंदिनीला एक पेपर दिलेला असतो. आता त्यात काय असतं हे पुढे कळेलच आपल्याला. आता धनंजय इथे म्हणत आजची तारीख बघता त्या जीवाचा फक्त 13 दिवस बाकी आहेत तो फालतू व्रत संपायला. आणि नंदिनी तू हे बरं केलंस बरं का, त्या दिवशी संक्रांत दिवशी त्याला ओरडलीस त्याला आणि नंतर त्याला अजिबात एंटरटेनमेंट केलं नाहीस, असं म्हणून आता धनंजय पेपर वाचायला लागलेला असतो. पण पेपरमधले काही शब्द कापलेले असतात. ते म्हणत असतो की पेपरमधले हे शब्द का कापलेत, गाळले कसं काय गेलेत हे शब्द, का त्या पेपरवाल्याने खाल्ले बिल्ले नाही ना, असं म्हटल्यावर आता शारदानी तो नंदिनीला पेपर दिलेला असतो, तिला इशाराने सांगत असते की ते वाच. ते गाळले गेलेत म्हटल्याबरोबरच आता ती त्यात बघते तर त्यातले कट केलेले शब्द त्याच्यात लिहिलेले असतात. आता इथे नंदिनी तो वाचायला सुरुवात करते. त्यात लिहिलेलं असतं आयुष्याचे शब्द कोड्याचे मिळत जावे उत्तर, जीवलगाच्या पावलातले सरत जावे अंतर, पहिल्या पावसानंतर. धनंजय पेपर वाचत असतात पण त्या पेपरमधलं त्यांना काही कळत नसतं. त्यामुळे ते म्हणत असतात की आता हे पेपरवाल्याला सांगून हे पेपरच घेणं त्याच्याकडनं बंद करायचं आहे. त्यावेळेला की शारदा म्हणते की अहो तो पेपरवालाच म्हणत होता आता पेपरच मी तुमच्याकडे देणार नाही, त्या जाऊ दे आता, असं म्हटल्यावर आता धनंजय लगेच म्हणतो की नंदिनी तो इंग्लिश पेपर दे बरं मला वाचायला. तेव्हा मात्र त्यामध्ये ते लिहिलेलं असतं जीवाने लिहिलेलं. तेव्हा लगेच आता ह्या दोघीला भीती वाटत असते. तेव्हा लगेच हळूच आता नंदिनी तो खालचा पेपर काढून घेते आणि धनंजयला तो पेपर देऊन टाकते. आता इथे शारदा म्हणत असते की नंदिनी जा ना बाल्कनीत तेवढे कपडे काढून घे. तेव्हा लगेच धनंजय म्हणत असतो की अरे तिला नाश्ता तर करू दे, नाही तिला जाऊ द्या ना, नाही तर तुमचा नाश्ता व्हायचा, असं म्हणल्या धनंजय म्हणतो म्हणजे. तेव्हा लगेच शारदा म्हणते की तुमचं काय असतं आमच्या बायकाच्यामध्ये, जा नंदिनी जा तेवढे कपडे काढून आणा, असं म्हटल्याबरोबर नंदिनी आता तिथून निघून गेलेली असते. आणि इकडं धनंजय म्हणतो चहा किती गोड झालाय. तेव्हा लगेच शारदा तुमच्यासाठी तेवढा गोड हवाच की. आता धनंजय विचार करतो की जर काय चाललं. आता दुसऱ्या बाजूला मात्र पार्थला सर्व समजल्यामुळे या दोघी खूप घाबरलेल्या असतो. तो येतो आणि तो काव्याचा बोका हातात घेतो आणि म्हणत असतो की तुम्हाला काव्या पुरून उरली म्हणून तिच्या बोक्याला आता कापायला निघलात तुम्ही, तुम्हाला लाज नाही वाटली. तेव्हा लगेच या दोघी म्हणतात नाही असं म्हणतात, नाही आम्ही नाही काही केलं, असं घाबरल्यासारखं. आता तितक्यातच आता पार्थ म्हणत असतो काव्याला माहिती आहे का हे सर्व, तुमच्यासोबत काव्याला माहीत झाल्या काय करेल, असं म्हटल्याबरोबर ह्या दोघीला आठवतं की काव्या आपल्यासोबत काय करू शकते. आता काव्या त्यांच्यासोबत त्यांना खरं हे भास होतो की काव्या त्यांना गोल गोल फिरवत आहे आणि म्हणत आहे की तुम्ही माझ्या बोक्यासोबत असं करत आहात, माझ्या बोक्यासोबत काय करत आहात तुम्ही, असं जर परत केलं असं म्हटल्याबरोबर त्यांना आता ती ढकलून देतील. ह्या जाग्या होतात, म्हणतात नाही पार्थ काव्याला काही सांगू नको, असं घाबरतच आता रम्या इथे म्हणत असतील. वसू देखील आता वसू म्हणत असते की अरे तिला जर माहीत झालं ना तर आम्ही हे सर्व केलं तिच्या बोक्यासोबत, तेव्हा ती आमच्या दोघीवर वाघिणीसारखीच धावून येईल. इथे रम्या म्हणत असते की अरे पार तिला आईच्या वयाचं पण भान राहत नाही, मग ती काय करेल सांगता येत नाही. तेव्हा तुम्ही काय करताय, तुम्हाला भान आहे का आता, एखाद्याबद्दल इतका राग असू शकतो का मनात की त्याच्या वस्तूबरोबर तुम्ही इतका घाणेरडा प्रकार करू शकता म्हणून. तेव्हा लगेच रम्या म्हणते पार्थ तुला का राग येतो इतका, एक खेळणं तर आहे ते. तेव्हा लगेच पार्थ म्हणतो की तुम्हाला कळतंय का एका खेळण्यासोबत तुम्ही काय करताय, तर तुम्ही त्याला कापायला निघलात, तुम्ही का करता, असं विचारल्याबद्दल ते आता खरं तर खूप घाबरलेले असतात. तो म्हणत असतो की तुम्हाला माहिती आहे सर्व काही, तुम्ही काव्याबद्दलचा राग काढण्यासाठी ह्याला कापायला निघलात, तुमचं सर्व काही मला माहीत आहे. आता वसू इथे म्हणते असं नाही आहे काही पार्थ. तेव्हा लगेच पार्थ म्हणतो आत्या तू अजिबात बोलू नकोस, तू तर काहीच बोलू नकोस, या रम्याच्या बालिशपणात तू देखील सहभागी होतीस आणि ह्याला कापायला निघलीस. तुमचे हे सर्व प्रकार आहेत का ते वेळीच बंद करा, नाही तर माझ्या इतकं वाईट नाही बघा, असं म्हटल्याबरोबर आता रम्या इथे म्हणत असते की अरे पार्थ तुला का राग येतो एवढा, ती त्याच्याशीच बोलून तुला त्रास देत होती ना म्हणून आम्ही हे सर्व करत होतो. पार्थ म्हणतो की मी सांगायला आलतो तुम्हाला मला त्रास होतोय, मी तुला सांगितलं होतं मला त्रास होतोय, मला हा त्रास आवडतो. यापुढे काव्यापासनं आणि काव्याच्या गोष्टीपासनं वस्तूपासनं पूर्णपणे लांब राहायचं, असं म्हटल्यावर ह्या दोघीचे खरं चेहरे बघण्यासारखे इथे झाले होते. असं म्हणून तो आता तिथनं निघून जातो. आता इकडे वसू म्हणत असते की या घरामध्ये एक सुद्धा गोष्ट मनासारखी होत नाही. आणि दुसऱ्या बाजूला मात्र रम्याला वाईट वाटलेलं असतं कारण की पार्थने काव्याची बाजू घेतलेली असते.
आता दुसऱ्या बाजूला पार्थ इकडे तो बोक्या घेऊन काव्याच्या रूममध्ये आलेला असतो. दरवाजा वाजवतो, पण काव्या काय तिथं येत नाही. तेव्हा म्हणतो की काव्या नाही वाटतं रूममध्ये, असं म्हणून त्या बोक्याला ठेवण्यासाठी जातो. आता बोक्याला त्या बेडवर ठेवतो. त्यानंतर जाताच वेळेस त्याला टेबलवर ते मंगळसूत्र दिसतं. ते मंगळसूत्र जे पार्थने काव्याला दिलेलं असतं आणि ते उचलतो आणि त्याला पाहून खरं त्या जुन्या आठवणी येत असतात. जी आठवण की आता काव्याला त्यांनी दिलेलं असतं आणि काव्या म्हणत असती काव्यार्थ म्हणजेच काव्य आणि पार्थ असं म्हणून खरं इथे तो खूप इमोशनल झालेला असतो. आता ह्या सर्व आठवणी त्याला इथे आठवत असतात. दुसऱ्या बाजूला पुढे जातो तेव्हा ड्रेसिंग टेबलवर त्याला एक परफ्यूमची बॉटल दिसलेली असते. त्या परफ्यूमच्या बॉटलला उचलून त्याला खरंच परत पहिल्याच आठवणी येतात. कसं काव्याने त्याच्या पाठीवर परफ्यूम वगैरे मारला होता आणि तिने कशी त्याला मागून मिठी मारली, ह्या सर्व गोष्टी त्याला इथे आठवत होत्या. आता तो त्या बॉटलचा वास वगैरे घेऊन म्हणत असतो की मी काव्याला हे गिफ्ट म्हणून दिलं होतं आणि रिकामं झालंय म्हणजे काव्या वापरत असाव्यात. आता परफ्यूम तो स्वतःच्या अंगावर थोडा मारून घेतो आणि खरं इथं स्मेल घेत असतो. त्याला खरं तर खूप इथं बरं वाटत असतं. तेव्हा ते परफ्यूम ठेवून देतो आणि परत त्याला ती क्रीम दिसते. आता क्रीम घेऊन परत त्याला त्या आठवणी जाग्या होतात. कशी काव्या त्याला पूर्ण चेहऱ्याला त्याच्या क्रीम वगैरे लावत होती. ह्या सर्व आठवणी ते खरं तर इथे खुश होत होता सर्व आठवणी येऊन. आता ती क्रीम परत तो हातावर चोळतो, दोन्ही हाताला चोळून वगैरे घेतो आणि तेव्हा लगेच त्या बोक्याकडे पाहतो. त्याला पाहून त्याच्याकडे जातो आणि त्याला म्हणत असतो, काय रे बघतो माझ्याकडं? तुला काव्या गोंजारतात, तुझे केस विंचरतात, तुला मिठीत घेतात म्हणून तुला जास्तच भाव आलाय का? एक बुक्की देईल बघ, असं त्याच्या पाहून बोलत असतं. आत्ताच कापला गेला असतास तू, मी वाचवलं म्हणून बरं झालं, असं म्हणून हळूच त्याच्या गालात मारतात आणि तो खाली पडतो. पडल्याला पाहून खरं तर काव्याचा बोका आहे म्हटल्यानंतर कसं आता घाबरणारच ना. परत त्याला उचलून जसा तसा ठेवून देतो. तुला असं करताना बघितलं तर मलाच मारायच्या बाबा, लपवतो तुला, असं म्हणून खरं तर तो आता तिथनं रूममधून बाहेर निघून जातो. आता दुसऱ्या बाजूला मात्र एक कमालीची गोष्ट झालेली असते. आता नंदिनी इकडं बाल्कनीमध्ये आलेली असते आणि बाल्कनीमध्ये आल्याबरोबर आता समोर पाहत असते तर असं मोठ्या अक्षरात स्वारी वगैरे लिहिलेलं असतं. अक्षर म्हणजे काय तर जीवाने स्वतःच्या कपड्यापासनं स्वारी असं लिहिलेलं असतं, छान असं लिहिलेलं असतं. आता हे सर्व पाहून खरं तर नंदिनीच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. ती खरंच इथे खूप खुश असते. आता लगेच तिचे डोळे जीवाला पाहण्यासाठी शोधत असतात, जीवा नेमकं कुठे आहेत. असं पाहताच आता समोरून रिक्षाच्या आडोशाला लपल्याला जीवा बाहेर येतो. इशाऱ्यानेच तिला सांगत असतो की बघ हे सॉरी वगैरे असं म्हटल्यावर लगेच आता तो खरं तर 2 बोटं घेतो आणि तिला आता फ्लाईंग किस वगैरे देत असतो. तेव्हा मात्र नंदिनी चेहरा कसा तरी करते, आतमध्ये निघते. तेव्हा लगेच तो आता कान पकडतो आणि उठाबशा करायला लागतो. तेव्हा नंदिनी ती इशाऱ्यानेच म्हणते की नको नको असं काही करू नका, असं म्हणून खरं तर ती आता स्वतः देखील त्याला फ्लाईंग किस देत असते. ही गोष्ट तर खरं कशी घडली आणि हा चमत्कार म्हणावा काय असं जीवाला वाटत होतं, कारण की ही चमत्कारापेक्षा ही मोठी गोष्ट जीवासाठी होती. त्याचा आनंद खरं गगनात मावत नव्हता. तो खरं तर इथे डान्स करत होता. आता इथे एक चमत्कार झाल्यासारखा होतो की त्याची घड्याळ तिथे वाजते आणि तिकडे नंदिनीची देखील घड्याळ वाजलेली असते. तेव्हा मात्र तो खूप इथे खुश असतो, ती घड्याळ तिला दाखवत असतो. तेव्हा मात्र दोघे एकमेकाकडे इथे पाहत असतात आणि इथं छान असं सॉन्ग देखील लागलेलं असतं. जीव तुझ्यासाठी थोडा थोडा झुरतो, हे गाणं लागलेलं असतं. आता इथे नंदिनी आतमध्ये निघून जाते, जीवाला मात्र फार इथे आनंद झालेला असतो. दुसऱ्या बाजूला आता पार्थ इथे आवड फंक्शनला जाणारा असतो, त्यामुळे तो देवाच्या वगैरे पाय पडत असतो, नमस्कार करत असतो. तितक्यातच आता मानने त्यासाठी दही साखर वगैरे घेऊन येत असते. तेव्हा ती म्हणत असते की बेस्ट ऑफ लक आणि मला वाटतंय ना हा अवॉर्ड तुलाच मिळणार बघ. तेव्हा लगेच पार्थ त्यांच्या पाय पडतो आणि म्हणतो तुझा आशीर्वाद मिळणं पहिलं गरजेचं आहे मला जास्त. आता तितक्यात लगेच ती म्हणत असते की आईवडिलांचे आशीर्वाद तर मुलावर कायम असतात रे, पण काही जवळच्या माणसांचे देखील शुभेच्छा असायला हव्या तुला, असं म्हटल्यावर लगेच पार्थ म्हणतो की मला कळतोय तुझा इशारा. मग लगेच मानन म्हणते की मग इशारा कळतोय तर कळत का नाही तुला, मग वळत का नाही आहे, जा ना मग काव्याला घेऊन. तर लगेच पार्थ म्हणतो की इन्व्हिटेशन कार्डमध्ये असं काही लिहिलेलं नाही आहे, त्याच्यामुळं नको काही न्यायचं वगैरे, नको पुढे परत गोंधळ. तितक्यातच आता इथे काव्या आलेली असते. काव्या मात्र इथे फार घाबरलेली असते, तिचा बोक्या तिला सापडत नसतो. ती म्हणत असते की माझा बोक्या मला सापडत नाही हो, मी त्याला हेडफोन घालूनच ठेवलं होतं कॉटवर, पण तो आता नाही, हेडफोन आहे पण तो नाही आहे तिथे, असं म्हटल्यावर आता पार इथे म्हणत असतं का अहो तिथेच असेल रूममध्ये तुमच्या.
तेव्हा काव्या म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, असेल म्हणजे काय आहे, तुम्ही पाहितला का, तुम्ही गेलतात का रूममध्ये, खरं खरं सांगा, खरंच पार्थ मला माझा बोक्या कुठं आहे, काय लपवत आहे का तुम्ही, असं म्हटल्याबरोबर आता मानन देखील म्हणते पार्थ सांगणार आहे काय आहे, ती किती घाबरली बघ ना. तेव्हा लगेच पार्थ सुरुवात करतो सांगायला. तो म्हणत असतो की अहो मगाशी रम्या आणि वसूच्या हातात तो बोक्या होता, असं म्हणून आता सर्वच गोष्टी आता तो इथे सांगतो की त्यांनी काय काय गोष्टी, सर्व गोष्टी आता पार्थनी काव्याला सांगितल्या असतात. लगेच काव्या म्हणते की त्यांची हिंमत कशी झाली माझ्या बोक्याला हातात घेण्याची. तितक्यातच आता वरनं खरं तर कापसाचे बोळे येत असतात. तेव्हा मानानी म्हणते की हे काय आहे, हे कुठनं येतोय कापूस इतका. तितक्यातच आता काव्याच्या हातात कापसाचा बोळा येतो. ती घाबरतच म्हणत असते की हा माझा बोक्याचे तर नाही ना, असं म्हणत आता ती म्हणत असते की वरती कोण आहे, वरती कोण आहे, सांगा पटकन कोण हे करतंय, असं म्हटल्याबरोबर आता माननी म्हणते की दुसरं कोण असणार, वसुताई आणि रम्या, त्यांच्याशिवाय हा प्रकार दुसरं करणार कोण, असं म्हणताच आता ते दोघे समोरून आलेले असतात आणि त्यांच्या रम्याच्या हातात ती खरं तर कात्री असते आणि वसू देखील असते. आता तितक्यातच काव्या म्हणत असते की म्हणजे माझ्या बोक्यासोबत यांनी काय केलं, माझ्या बोक्याला ह्यांनी कापलं, पार्थ आई माझ्या बोक्याला कापलं, असं म्हणून खरं तर ती आता अक्षरशः इथे रडत असते. पार्थला सांगत असते की ह्या दोघीने माझ्या बोक्याला कापलं, असं म्हटल्याबरोबर आता ह्या दोघीवरनं म्हणत असतात की हे काही काय, आम्ही काही असं केलं नाही, असं म्हटल्याबरोबर काव्या आणि जोरात ओरडून रम्या अशी म्हटलेली असते. मात्र आता ह्या दोघीचं काय होईल हे सांगता येत नाही. आजच्या पुरतं एवढंच. आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की काव्या इथे फार रडत असते, माझ्या बुक्यासोबत हे काय केलं, आणि खरं तर ही पारच्या मिठीत रडत असते. पार्थने तिला जवळ घेतलेलं असतं आणि सांगत असतो की असं काय करताय काव्या, मी खरा बोका आहे, खरा बोका आहे ना, मी आहे ना इथे, तुम्ही का घाबरता, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, असं आता तिला समजवत असतो. रम्या आणि वसूने तिच्या बोक्याला कापलं का नाही हे तर दाखवलं नाही, पण हे काही पुढे बघत आहोत आपण, ते मात्र खूप छान झालं आहे. दुसऱ्या बाजूला जेव्हा इथे खरं तर चिठ्ठ्या लिहित असतो, त्यावर लिहित असतो की मी रोज तुझ्या नवऱ्याचे ब्लॉग पाहतो आणि त्यांना माफ कर, आणि गुड्डू म्हणतो की असं वाटतंय की तुमच्या फॅननी लिहिलं आहे. आता इथे जेव्हा मात्र ह्या सर्व चिठ्ठ्या लिहित असावा असा इथे अंदाज आहे, आणि हे सर्व काही आता नंदिनीने ऐकलं आहे. ऐकल्याबरोबर आता नंदिनी कशी रिॲक्ट होती हे खरं पाहण्यासारखंच आहे. आता दुसऱ्या बाजूला तर काव्या आणि पार्थ एकत्र येतील असे तर इथं वाटत आहे, मात्र नंदिनी आणि जीवाचं इकडे काय होणार हे पाहण्यासारखं आहे. अशा डेली मालिकेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.